आज आपण मार्केटवरती कुठल्या कुठल्या गोष्टी परिणाम करतात या गोष्टी बघूया. कारण मार्केट बघताना तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकता. टेक्निकल अनालिसिस पाहिलं, बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या तरी सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या मार्केटवरती परिणाम करणाऱ्या असतात. मग अशा वेळेस जर आपल्याला त्या गोष्टी माहीत झाल्या तर आपण चांगल्यापैकी त्याच्यावरती काम करू शकतो. बऱ्याचदा असं होतं, माझं टेक्निकल अनालिसिस बरोबर होतं, मी चार्ट पॅटर्न काढले किंवा प्राइस ऍक्शन सगळं केलं, पण असं असताना सुद्धा काय झालं की माझं तरी फेल गेलं. मग बऱ्याचदा मग असं शंका येते लोकांना, नाही अरे आपण जे काही शिकलो मग ते चुकीचं होतं का, ते का आपल्याला आलं नाही किंवा असं का नाही झालं, अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग अशा वेळेस खूप इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे काय की न्यूज बघणं असेल किंवा बाकीचं ग्लोबल मार्केट किंवा अजून कुठल्या गोष्टी आहेत त्या ज्या मार्केटवरती परिणाम करणाऱ्या असतात. राईट, वन बाय वन एक एक गोष्टी आपण बघूया. पहिलं म्हणजे काय, तुमचं ग्लोबल मार्केट. राईट, हे बघताना महत्वाचं आहे की ग्लोबल मार्केट आपल्याला पाहता आलं पाहिजे. तर ग्लोबल मार्केटचा स्टडी करताना कसा करायचा आहे, त्याच्यात मेनली आपला जो काही इंडियन शेअर मार्केट आहे याच्यावर युएस मार्केटचा फार मोठा असा परिणाम होत असतो. राईट, तर याचा परिणाम कसा होतो, तर युएस मार्केटची चाल कशी आहे, युएस मार्केट कुठे चाललेला आहे. आता जर युएस मार्केट जर बघितलं आपण या ठिकाणी, राईट, आता युएस मार्केट जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी काय बघायला लागेल तुम्हाला, डाऊ जोन्स. राईट, डाऊ जोन्स जे आहे ते अमेरिकेचं शेअर मार्केट आहे. तो जर एकदा जर खाली यायला लागला की मग तुमचं इंडियन मार्केट सुद्धा त्याच प्रमाणात खाली येतं. राईट, या ठिकाणी तो सुद्धा काय होतं, तसाच मोमेंट होतं. कारण बऱ्याचशा असतात आपल्याकडे जे इन्व्हेस्टर आहेत किंवा ज्या काही पॉलिसीज आहेत त्या बऱ्याचशा अंशी काय होतं आपल्याला इफेक्ट करतात. राईट, आता काल बघा फेडची जो काही रेट कट आला, म्हणजे आपल्या इकडं आरबीआय पॉलिसी जी असते, राईट, तसं त्यांच्याकडं फेड पॉलिसी आहे. आता ही फेड पॉलिसी म्हणजे काय की जे अमेरिकेची सर्वोत्तम बँक आहे, जसं आपल्याकडे आरबीआय बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राईट, तशी त्यांची आहे. मग त्यांनी जर काही रेट कट केले, त्यांनी जर काही तिथे रेट्स वाढवले तर त्याचा परिणाम आहे तो तिथल्या मार्केटवर, ओव्हरऑल ग्लोबल मार्केटवर सुद्धा पडतो. कारण बऱ्याचशा अंशी आपण आयटी कंपन्या ज्या आहेत आपल्या त्या तिकडच्या काम करणाऱ्या आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या काय होतात तिथे मग इफेक्ट होतो एक एक. मग आपण बघताना काय काय बघणं आहे, एक तर अमेरिकन मार्केट बघा, राईट, त्याच्यानंतर तुम्ही चायनीज मार्केट सुद्धा आपण बघायचं आहे, हँगसेंग बघा, राईट, युरोपियन मार्केट, या जर गोष्टी आपण पाहिल्या तर त्या सुद्धा कशा प्रकारे आता मूव्ह होत आहेत, काय होतंय, या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला साधारणतः समजतं. आता बऱ्याचदा असं होतं की आज सुद्धा बऱ्याच जणांनी मला मेसेजेस केले, काहींनी फोन पण केले की सर एवढं आता मार्केट पडलेलं आहे, काय करायचं, बरेचसे होल्डिंग आहेत ते आता मायनस मध्ये आलेले आहेत, मग त्यांना ठेवायचं का काढायचं, काय करायचं. अरे अशा वेळेस काय होतं की काही जण तर मेसेज वगैरे केले की सर मार्केट का पडलं आज एवढं. राईट, आता हे जर बघितलं आपण तर का पडतं का नाही, आपले होल्डिंग असतात, समजा आपण होल्ड केलेले आहेत, मग ते पॉझिटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह मध्ये आले तर मग त्याचं काय करायचं असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. राईट, अशा वेळेस जर तुम्ही न्यूज बघितलं तर मग तुम्हाला समजेल. राईट, बघा आता सुद्धा इथंच माझं इथं अपडेट येतं, वॉल स्ट्रीट स्लॅम्ड ॲज अ रिसेशन वरीज अ माउंट. रेसेशन कुठेतरी येते, महागाई कुठेतरी वाढतीये. आज जर बघितलं तर 40 वर्षामधील सर्वात हायएस्ट महागाई आज अमेरिकेत आहे. 1994 नंतर काल पहिल्यांदा त्यांनी जो काही रेट वाढवलाय तर तो 0.75 बेसिस पॉईंटनी वाढवलेला आहे, जो सर्वात हायएस्ट आहे 1994 नंतर. मग यांचा इम्पॅक्ट मार्केटवरती पडणार. राईट, मग ह्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे. आता हा जर समजा, आता अजून एक गोष्ट येते ते म्हणजे काय, मग जर हा इम्पॅक्ट आहेच
मग हा किती वेळ राहील हे पण विचार करायचा. म्हणजे तो झाला म्हणून काय मार्केट खूप 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 खाली येणार म्हणजे काय झिरो होणार आहे का? नाही. राईट. मग आपलं काम काय आहे, की हा जर मार्केटची न्यूज आली, तिथून मार्केट डेफिनेटली खाली येईल. जर खाली आलं तर आपण शोधायचा, की त्याचा आता सपोर्ट मला कुठे मिळेल. मग हा सपोर्ट शोधण्याचा नेहमी आपण काय करायचा? प्रयत्न करायचा. डेली चार्टवरती मी बघतो, की मार्केटमध्ये मला सपोर्ट कुठे मिळू शकतो? बघा. आता हा यूएस मार्केटचाच आहे, राइट? जर इथे बघितलं तर हा सपोर्ट आहे. ऑलमोस्ट जर तुम्ही पाहिलात, तर हा कुठे ना कुठे तुमचा सपोर्ट एक तयार होतोय. राइट? इथपर्यंत आलाय. आता हा जर लेवल ब्रेक केली तुमची त्यांनी, तर मग मात्र तो अजून खाली येणार. आणि मार्केटला आत्ता जर पाहिलं आपण, तर इथे बघा, खूप दिवसाचा त्यांनी एक गॅप ठेवलेला आहे. आणि मार्केट कधीही गॅप पेंडिंग खाली ठेवून वर जात नाही. तो कधी ना कधी ती गॅप फिल करायला डेफिनेटली येणार. मग आता हा सपोर्ट जर ब्रेक झाला, बघा इथं सपोर्ट घेऊन वर गेलाय. आपण बघितलेलं आहे. सपोर्ट घेऊन वर जातो, याचा अर्थ तिथून बाईंग स्टार्ट होतो. बऱ्याचशा बाईंग तिथं येईल आणि तो बाईंग आल्यानंतर मार्केट एकदम चांगला. मग आता जेव्हा त्याच लेवलला परत येतो, तर डेफिनेटली इथे एक सपोर्ट घेऊन थोडासा रिट्रेसमेंट देईल, वर जाईल. नाही, जर हा तोडला, आता साधारणतः बघितलं तर आपण थोडेसे संकेत असे आहेत मार्केटचे, की तो एक मंदी, जागतिक मंदी ज्याला म्हणतात, तर ती येण्याची कुठे ना कुठेतरी चिन्ह दिसतायत मार्केटमध्ये. जागतिक मंदी येण्याची चिन्ह हे दिसतायत हळू-हळू. मग त्यामध्ये जर आलं, तर हा मात्र लेवल तो ब्रेक केला, तर मग इथे तो गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतो. मग अशा वेळेस मात्र इथं आला तर हा सपोर्ट मिळतो तुम्हाला. मग तिथून अगेन वरती जाईल. आता हे जर आपल्या मार्केटला मी आलो, बघा, आपल्या मार्केटला हा सपोर्ट होता. मागं जर तुम्ही माझे टेलिग्राम वरती वगैरे अपडेट बघितलं, तर तुम्हाला समजेल, की 15,750 मी सांगितलेलं इम्पोर्टंट लेवल आहे. ती जर 15,750 तुटला, तर मग मात्र आपण 15,200 पर्यंत मार्केटमध्ये येऊ शकतो. आणि आज आणि दुसरं जर बघितलं, तर जसं मी काल शिकवतानाही तुम्हाला सांगितलं होतं लास्ट वीकमध्ये, हा जर आपण पाहिलं, तर इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न तयार होतो. आणि आता तो जर ब्रेक झाला, तर डेफिनेटली काय होणार, तुमचा जेवढा हा कप आहे, हा इथून जेवढा कप आहे, तेवढा तो खाली आला पाहिजे. मग तेवढा खाली, तर खालची आपली लेवल जी आहे, मग ही लेवल येते तुमची 13,200 पर्यंत. मग हा 13,200 पर्यंत येऊ शकतो का? तर येऊ शकेल, सांगता येत नाही. राइट. मग आता आपण बघताना काय बघणार आहे, हा सपोर्ट देन 15,000 चा सपोर्ट आहे. एक सायकॉलॉजिकल लेवल आहे. आता सायकॉलॉजिकल लेवल म्हणजे काय? मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा झिरो फिगरच्या ज्या आकडे असतात, रेंज असतात त्याच्यात. आता मोठे जे आहेत निफ्टी इंडेक्स वगैरे ह्यांचे 100-100 पॉइंटचे जे आहेत ते काय असतात तुमचे सायकॉलॉजिकल लेवल. बँक निफ्टी बघितलं तर 500 लेवल जे आहेत ते सगळे तुमचे सायकॉलॉजिकल लेवल असतात, की ते ब्रेक करणं, वरती जाताना पण जास्त मार्केटला अडथळा येऊ शकतो, मार्केट थांबतो आणि खाली येताना सुद्धा मार्केट सपोर्ट घेऊ शकतो त्या लेवलवरून. तिथून जर तुटला, तर मग मार्केट तुमचा चांगल्यापैकी तो परत खाली येईल. राइट? म्हणून या गोष्टीवरती लक्ष देणं. आणि आता जर तुमच्या होल्डिंग्स आहेत एखाद्या स्टॉकचं, मग स्टॉकमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे सपोर्ट करा. आता ही न्यूज आली आहे म्हटल्यावर तो खाली येणार. खाली येणार तर कुठपर्यंत खाली येऊ शकतो? हे मार्केटमध्ये नेहमी बघणं. राइट? आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, की ज्या मार्केटवरती आपल्याला काय होतात? इफेक्ट होतात. एक ग्लोबल मार्केट आहे तुमचं, राइट? देन दुसरं एक येतं, ते म्हणजे काय, तुमची करन्सी. राइट. आता करन्सीचा इम्पॅक्ट कसा होतो? ऑब्व्हियसली करन्सी, डॉलर डॉलर जर वाढायला लागला, तर रुपया घसरतो. रुपयाची किंमत कमी होते. आता डॉलर जर बघितलं तर ऑलमोस्ट 78 रुपीजला गेलेला आहे. म्हणजे एक डॉलर जर तुम्ही बघितला, तर त्याची जी प्राइस आहे, ती ऑलमोस्ट 78 रुपीज झालेली आहे. म्हणजे हे आत्ता जर आपण पाहिली, तर ही लाईफ टाईम हायला आहे. आता जर ही आपण पाहिली तर काय आहे? लाईफ टाईम हायला आहे. मग अशा वेळेस ज्या वेळेस तुमचा डॉलर हा लाईफ टाईम हाय आहे, म्हणजे सर्वात जास्त
रुपया एवढा प्रचंड प्रमाणात जर घसरलेला असताना जर तर मार्केट तुमचं कशा म्हणजे कुठल्या बेसवरती वरती जाईल, कुठल्या बेसवर कशा पद्धतीने तो मुवमेंट देईल, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला तिथे काय करायचंय, स्टडीमध्ये आपल्या असायला पाहिजे. जर 2020 मध्ये जर बघितलं तर तो 77 चा हाय होता आणि आज जर बघितलं तुम्ही काल त्यांनी लाईफ टाइम हाय मारलेला आहे, 78.36 चा हाय मारलेला आहे करन्सी. मग ह्या करन्सीवरती सुद्धा आपलं काय पाहिजे, थोडंफार लक्ष पाहिजे की करन्सी जर वाढतीये तर अशा वेळेस मार्केटला इश्यू होऊ शकतो. हा अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमची करन्सी वाढेल, डॉलरची प्राइस वाढते, राईट, त्यावेळेस तुमच्या आयटी कंपन्यांना फार चांगला फायदा होतो. ज्या मेन एमएनसी कंपन्या आहेत किंवा आता आपल्या इथं आहेत पण ते युएस बेस काम करतात किंवा बाहेरच्या ह्याच्यातून काम करतात, अशा कंपन्यांना जास्त फायदा होतो. कारण तिकडचे सगळे व्यवहार त्यांचे डॉलरमध्ये होतात, राईट. मग तेव्हा डॉलर त्यांना जर मिळणार आहेत तर त्या करन्सीची जर प्राइस हाय असेल तर त्यांना जो रुपयामध्ये कन्वर्ट केलं जातं ना त्यावेळेस जास्त पैसे मिळतात. म्हणून मग आपल्याकडे जे इन्फोसिस आहे, विप्रो आहे, टीसीएस आहे, या ज्या कंपन्या आहेत यांना मात्र त्याचा चांगला बेनिफिट्स मिळतो. म्हणून जेव्हा तुमचा डॉलर वाढेल त्यावेळेस मात्र तुम्हाला आयटीला चांगला वाटतो. मग बॅड इम्पॅक्ट कोणावर पडेल, फायनान्सवर, बँक निफ्टी, निफ्टी, या ज्या काही बँकिंग सेक्टर आहे किंवा फायनान्स सेक्टर आहे याच्यावरती तुम्हाला बॅड इम्पॅक्ट त्याचा पडू शकतो. नाही, आता अजून एक गोष्ट ती म्हणजे काय, मार्केटवरती मेनली जर तुम्हाला चांगल्यापैकी अनालिसिस आणि बघायचं झालं ना तर नेहमी करन्सी आणि तुमचं क्रूड, गोल्ड, या 3 फॅक्टर नेहमी बघायचे. हे 3 फॅक्टर नेहमी बघा. करन्सी वाढतोय, क्रूड पण वाढतोय, गोल्ड वाढतोय, तर कुठे ना कुठे तुमचं मार्केट खाली येईल. मग अशा वेळेस बाय करायचं का, मग कुठला तरी स्टॉक माझ्याकडे आलेला आहे चांगला, मग मी तो होल्ड करू का नको, असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. मग अशा वेळेस काय करायचं, काही करू नका, थोडस थांबा. हे अशा वेळेस काही करू नका, थोडस थांबा. कारण मार्केट तुमचं कुठे ना कुठेतरी तो काय करत असतो, खाली यायचा प्रयत्न करतो, राईट. कारण बघा, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा शेअर मार्केट थोडासा अनस्टेबल होतो, शेअर मार्केट जेव्हा अनस्टेबल व्हायला लागतो किंवा आता काहीतरी गडबड होईल, काहीतरी होईल, अशा गोष्टी यायला लागतात ना, त्या बेसिकली आपल्या रिटेल इन्व्हेस्टर पर्यंत येत नाही, राईट. सगळी घडलं, न्यूज आली, सगळं झालं की मग आपल्यापर्यंत येतात त्या न्यूज, तोपर्यंत सगळ्यांनी ऍक्शन घेतलेली असते. मग आपण लक्ष कुठं देणार, क्रूड ऑइल वाढतोय का, राईट, गोल्ड वाढतोय का. गोल्ड जर वाढला तर शेअर मार्केटवरती त्याचा बॅड इम्पॅक्ट होतो. आता हे कसं, जेव्हा केव्हा असं वाटतं की आता मंदी येईल, रिसेशन येईल किंवा काहीतरी गडबड शेअर मार्केटमध्ये होते, तर मोठे इन्व्हेस्टर हा पैसा तिथून काढतात आणि कमोडिटीज मध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे गोल्डकडे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो, जर गोल्डची प्राइस वाढायला लागली तर शेअर मार्केट तुमचं उलटावेल, करन्सी सुद्धा वाढायला लागली तर शेअर मार्केट खाली. या गोष्टीवरती तुम्हाला काय दिलं पाहिजे, भर दिला पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, राईट. ह्या गोष्टी. मग आता हा झाला काय ग्लोबल मार्केटचा, ग्लोबल सगळ्या गोष्टी, राईट. मग आपल्या इंटरनल ज्या काही गोष्टी आहेत, राईट, ज्याला आपण लोकल गोष्टी म्हणू, त्या गोष्टींचा कसा परिणाम आपल्या याच्यावरती होतो, राईट. एक आरबीआय पॉलिसी, राईट. आता ही आरबीआय पॉलिसी म्हणजे काय असतं बघा, आरबीआय पॉलिसी प्रत्येक क्वार्टरला डिक्लेअर होत असते, राईट. आरबीआय पॉलिसी प्रत्येक क्वार्टरला डिक्लेअर होत असते. आता ही जेव्हा डिक्लेअर करतात तर काय डिक्लेअर होतं, आपले जे काही गव्हर्नर आहेत आरबीआय बँकेचे ते येतात आणि ते त्या क्वार्टरमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट, त्यांचा जो काही आरबीआय बँकांना सुद्धा लोन देतात आणि बँका मग पुढे बाकी जे काही लोक आहेत त्यांना लोन देतात. मग अशा वेळेस ते काय करतात, त्यांचा जो काही रेट आहे, राईट, तर तो किती असेल, तो वाढवणार आहे का, तेवढंच ठेवणार आहे का, कमी करणार आहे, या गोष्टी अनाऊन्स करतात. मग हा जेव्हा अनाऊन्स करतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली
इम्पॅक्ट कोणावरती होतो? फायनान्सवरती अगेन, राईट. आता दोन प्रकारे याच्यामध्ये इम्पॅक्ट होतो, लक्षात ठेवा. एक, समजा रेट वाढवला तर बँका सुद्धा इंटरेस्ट वाढवणार, राईट. आता बँकांनी सुद्धा इंटरेस्ट वाढवलं तर लोक, बऱ्याचदा असं होतं की नाही, अरे लोक कमी होतील, रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला तर लोक लोन कमी घेतील, असं बऱ्याचदा होतं. तो एकदम टेम्पररी इफेक्ट असतो, लक्षात ठेवा. जेव्हा 10%, 12% रेट ऑफ इंटरेस्ट होता तेव्हाही लोक घर घ्यायचे. ज्यावेळेस 6%, 5.5% रेट ऑफ इंटरेस्ट झाला तेव्हा सुद्धा लोक घर घेतातच. आता 6-7.5 परत 7%, 7.5% व्हायला आला तरी सुद्धा लोक घर घेणार म्हणजे घेणार. हा, फक्त त्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवरती काही काळासाठी बॅड इम्पॅक्ट होईल, मग तो खाली येईल, राईट. किंवा रेपो रेट जर वाढवला, आरबीआयने जर त्यांचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला तर त्याचाही बेनिफिट होतो आणि तिथे सुद्धा तुमचं शेअर मार्केट चांगला मुवमेंट देऊ शकतो, राईट. आता हे झालं तर मग अजून तुम्हाला काय करायचंय या गोष्टींमध्ये, अजून तुम्हाला लक्ष द्यायचं ते म्हणजे काय? सेक्टर वाईज अनालिसिस. आता ह्या सेक्टर वाईज अनालिसिस करताना काय करायचंय? वेगवेगळे सेक्टर आहेत ज्या आपण बेसिक मध्ये बघितलेले आहेत, राईट. निफ्टी, बँक निफ्टी तर आहेच. त्याचसोबत आपल्याकडं एफएमसीजी, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, राईट. तो देन निफ्टी रियालिटी. निफ्टी रियालिटी म्हणजे काय झालं तुमचं? रियालिटी कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड ज्या काही कंपन्या असतील त्याचा एक इंडेक्स तयार होतो, त्याला निफ्टी रियालिटी. निफ्टी ॲटो म्हटलं तर ऑटोमोबाईलशी ज्या काही रिलेटेड सगळ्या कंपन्या असतात त्यांचा एक इंडेक्स तयार झालेला आहे. फार्मा आहे, निफ्टी फार्मा, फार्मास्युटिकल्स कंपन्या ज्या काही आहेत त्यांचा बनलेला असेल. आयटी कंपन्यांचा असेल. मेटल, ज्या मेटल कंपन्या आहेत, टाटा स्टील असेल, JSW असेल, अशा काही गोष्टी आहेत, अदानी एंटरप्राइजेस, यांचा बनलेला इंडेक्स. मग यामध्ये कोण खूप पडतंय, कोण खूप वरती आहे, कोण आता कन्सोलिडेशन मध्ये असेल, तो एखादा सेक्टर जर कन्सोलिडेशन मध्ये असेल तर तो काय, उद्या जाऊन तो ब्रेकआउट देईल. मग जर तो ब्रेकआउट देणार असेल तर मग तुम्हाला त्या सेक्टरमध्ये कुठले चांगले स्टॉक्स आहेत हे मात्र हेरून ठेवायचे आणि जेव्हा त्याचा ब्रेकआउट येईल त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल, त्याच्यामध्ये बाईंग करता येतं, राईट. मग अशा पद्धतीने जर तुम्ही बाईंग करला, हे केलं तर तुमचा जो काय पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला स्टॉक्स ऍड करायचे असतील, होल्डिंग करायचे आहेत तुम्हाला, मग अशा सेक्टर वाईज तुम्हाला चांगले चांगले शेअर्स ऑटोमॅटिकली मिळतात. नाही तर बऱ्याचदा असं होतं, अरे मी शेअर्स घेतलेत, माझ्या पोर्टफोलिओला आहे पण ते वाढतच नाहीत. बऱ्याचदा असा तक्रार असते. मग अशा वेळेस काय उपयोगी येतं आपल्याला, तर या सेक्टर अनालिसिसचं. मग कुठला सेक्टर आता चांगला मूव्ह करेल, परफॉर्म करेल, ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या सेक्टरमध्ये कुठले स्टॉक्स आहेत ते तुमचे चांगले परफॉर्म करणार आहेत, मग ते स्टॉक्स तुम्ही चूज करू शकता, बाय करू शकता, की जेणेकरून मग तुम्हाला चांगल्यापैकी ते मुवमेंट्स देऊ शकतील. येस, येते, लक्षात येते? काही डाऊट्स, काही विचारायचंय तुम्हाला? नो सर. क्लियर सर. ओके, ओके, करेक्ट. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे जर बघितलं ना तुम्हाला तर पूर्ण वॉच लिस्ट आहे. तर वॉच लिस्ट मध्ये नेहमी काय करायचं की काही स्टॉक्स आहेत तुमच्याकडे, क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, हे यांना काय करायचंय तुम्हाला वॉच लिस्टला ठेवा नेहमी. गोल्ड असेल, राईट. मग त्यांच्यावरती तुम्हाला सारखं नजर ठेवता येतं, हा बाबा काय मुवमेंट आहे, वर आहे, खाली आहे, राईट. ओव्हरऑल थोडंसं मार्केट बघा, राईट. आता जर तुम्ही क्रिप्टो बघितलं तर क्रिप्टो सुद्धा तुमचं पूर्णपणे खालीच पडतोय. बरंच क्रिप्टो करन्सीज मध्ये बिटकॉइन जर बघितलं तुम्ही तर ऑलमोस्ट तो 69,000पासून आज 20,000पर्यंत खाली आलेला आहे, राईट. जर कोणी इथं वरती घेतला असेल मग ते मात्र तुमचे गेले, राईट. आता हा 70,000चा जो आहे तो म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 60 लाख रुपयाला, इथं डॉलर मधला आहे, राईट. हे डॉलरची प्राइस आहे, म्हणजे हे 60 लाखावरून तो खाली आलाय आज, म्हणजे पूर्ण 14 ते 15 लाखावरती तो जर येऊन ठेपलेला आहे एवढा खाली, राईट. त्यामुळे बघताना एक बघायचं की अरे हा, हे जर सगळे बाकीचे पण खाली येत आहेत, राईट, तर मग मार्केट सुद्धा काहीतरी कुठेतरी गडबड होते. मग अशा वेळेस डेफिनेटली गोल्ड हा वर निघत असतो. बघा
गोल्ड मध्ये आला, कन्सोलिडेशन फेज मध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न आणि अगेन तिथून वरती येऊन रिट्रेसमेंट देऊन परत आता काय करतोय तो वरती निघतोय, राईट. मग जर हे झालं तर मग ह्या गोष्टी मात्र तुमच्या काय होतात खाली. येस. आता यामध्ये अजून बघताना तुम्हाला काय बघायचंय, इव्हेंट्स असतात, राईट. आता इव्हेंट काय आहेत, राज्यांच्या निवडणुका असतात. तर अशा वेळेस त्या राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा सुद्धा इम्पॅक्ट शेअर मार्केटमध्ये वरती होतो, किंवा केंद्राच्या ज्या मेन लोकसभेच्या इलेक्शन असतात त्यांचा इम्पॅक्ट होतो. कुठेतरी बॉम्बस्फोट झाला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, जसं रशिया युक्रेनचं झालं तेव्हापासून, राईट. हे सुद्धा सगळे इव्हेंट आहेत. किंवा मोठा कुठेतरी भूकंप झाला, मग याचा सुद्धा काय होतो परिणाम शेअर मार्केटवरती होत असतो. म्हणून त्याचा सुद्धा काय करायचा आपल्याला अभ्यास करायचा, राईट. म्हणजे मग आपल्याला सावधान राहता येतं. बऱ्याचदा फंडामेंटल अनालिसिस केलं आणि मी टेक्निकल अनालिसिस केलं, राईट. आणि मग आता मात्र मी बघतोय पण ते बऱ्याचदा असे प्रॉब्लेम्स तुम्हाला थोडंफार आजूबाजूला बघायचं. म्हणजे जसं मी गाडी शिकलो, स्टेअरिंग व्यवस्थित मला पकडता येतं, गिअर टाकता येतात, एक्सिलेटर दाबता येतं, म्हणजे तुम्हाला गाडी चालवता आली असं नाही. तर तुम्हाला दोन्ही जे काही आरशे आहेत आजूबाजूला, लेफ्टला, राईटला, मिडलला, ह्या सगळीकडे पण बघावं लागतं. कोणाचा आवाज ऐकू येतो का, कुठली गाडीने हॉर्न देतोय का, हे होतं, हे चालवताना जसं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं ना, सेम तसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवा. तेवढं जर ठेवलं तर मार्केटमधून आपल्याला पैसा. अशामध्ये लक्षात ठेवा ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या चांगल्या येतात. आता मार्केट जेव्हा आता पडतोय, बऱ्याच जण घाबरतात, किंवा तुम्ही आता नवीन आम्ही शिकतोय पण मार्केट तर नुसतंच पडतोय, मग आम्हाला भीती वाटते, राईट. लक्षात ठेवा अशा मार्केटमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात. आता ऑपॉर्च्युनिटी कशी, जेव्हा तुमचं मार्केट इथं कुठेतरी सपोर्ट घेऊन निघायला लागला, मग अशा वेळेस आपल्याला स्टॉक्स मिळतील ना चांगले, जे ऑलरेडी आता खाली आलेले आहेत. खाली म्हणजे किती खाली येणार ना. आता हा जर मार्केट तुम्ही बघितला, आता हा लार्सन अँड टर्बो आहे, LT. आता एवढा खाली आलेला आहे, तर अजून किती खाली येणार आहे. आता इथून जर बघितला, आला आला इथं डबल बॉटम केलाय त्यांनी, तर आता आपलं काम एकच आहे, तो म्हणजे काय, हा डबल बॉटम जर त्यांनी ब्रेक केला तर तो खाली जाईल, आणि नाही तर मग माझा इथं तो नेकलाईन आहेच. जर हा नेकलाईन जर त्यांनी ब्रेक केला वरच्या साईडला, तर तुम्ही लॉंग टर्म साठी बाय करा. आणि प्रिव्हियस हाय ते त्याचे टार्गेट्स असतात, हे त्याचं टार्गेट येईल तुमचं पहिलं. राईट. 1500 ला इथं जर वर आला तर 1660 ला वगैरे बाय करू शकता. 1865 200 पॉईंटचं तुम्हाला इथं मुवमेंट याच्यामध्ये मिळू शकतं. ऑलमोस्ट 10 ते 15% तुम्हाला इथे मुवमेंट मिळेल. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या. नाही तर पडतंय, अरे सगळंच रेट झालंय, मग न्यूज ऐकलं मी, हे केलं, राईट. मंदी येते, हे येते, सगळं येते, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं काय की मार्केट कुठे सपोर्ट घेईल, काय करेल, राईट. आता बऱ्याचदा एक फॅक्टर असतो की जो मार्केटमध्ये फॉलो केला जातो. प्रोफेशनल ट्रेडर हे सगळे जे आहेत ते हा फॅक्टर आहे तो बऱ्याचदा यूज करतात, राईट. आणि त्याला म्हणतात विक्स, राईट. आता विक्स म्हणजे काय, व्होलॅटिलिटी इंडेक्स. याला काय म्हणतात, व्होलॅटिलिटी इंडेक्स. आता हा व्होलॅटिलिटी इंडेक्स जो आहे, राईट, तर आता हा काय आहे, सिंपल आहे. व्होलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे हा असा फार काही हे नाही, हा एक व्होलॅटिलिटी इंडेक्स दाखव. इंडेक्स म्हणजे काय आहे की मार्केटमध्ये जी काही आपल्या भारतातल्यासाठी निफ्टी किती व्होलाटाईल आहे, राईट. निफ्टी किती व्होलाटाईल आहे, किती तो मूव्ह करतोय, याच्यावरून काय होतं, तो आज जर बघितलं तर बघा 28 पर्यंत जाऊन आलेला आहे. जेव्हा कोरोना काळ होता त्यावेळेस जर बघितलं आपण, कोरोनाच्या वेळेस आता 20 मध्ये तो पार 86 पर्यंत गेला होता. जेवढा हा व्होलॅटिलिटी इंडेक्स वाढतो
तेवढं मार्केटमध्ये अनसर्टन्टी, अनस्टॅबिलिटी येते आणि तेवढे व्होलॅटिलिटी खूप वाढते. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, त्याची जी काय मूव्ह करण्याची रेंज आहे ना ती खूप मोठी होते. त्याची मुवमेंट देण्याची जी रेंज असते ती खूप, म्हणजे 1000 पॉईंट पण पडेल, 2000 पॉईंट पर्यंत जाईल, 1000, 1500, 700, 800 पॉईंट वर खाली मार्केट करेल. आज जर बघितलं तर तुमचं ऑलमोस्ट 1000-1200 पॉईंट तुमचा सेन्सेक्स पडलेला आहे. आणि आज विक्स सुद्धा जर बघितला तर तो तुमचा पूर्णपणे भरपूर मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, त्यांनी मुवमेंट दिली, 3-4% तो वाढलेला आहे. बरं, आता या विक्सचा अनालिसिस कसं करायचं, एकदम सिंपल बघा. आता तुमची समजा होल्डिंग आहे, राईट, म्हणजे तुम्ही पोर्टफोलिओला शेअर्स वगैरे घेऊन ठेवलेले. व्होलॅटिलिटी इंडेक्स जो विक्स आहे ना तो साधारणतः 25 ते 30 ला गेला, 25च्या वरती निघाला, 25-30च्या वरती, तर तुमचे जे काही होल्डिंग असतील ना ते कुठे ना कुठेतरी तुम्ही बुक करा, कुठे ना कुठेतरी त्याच्यात पार्शल प्रॉफिट बुक करा, त्याचा स्टॉप लॉस कुठेतरी नेऊन ठेवा. सर डबल सांगा. जेव्हा तुमचा विक्स आहे तो 25च्या वर जर निघाला तर तुमचे जे काही होल्डिंग्स असतील तर त्याच्यात काहीतरी पार्शल प्रॉफिट बुकिंग करा, किंवा तुमचा मग स्टॉप लॉस कुठेतरी एखाद्या पर्टिक्युलर लेवलला नेऊन ठेवा, जे टेक्निकल अनालिसिस वर तुमचा स्टॉप लॉस येईल, डाव थेअरीनुसार येईल, अशा वेळेस तिथं नेऊन ठेवा. कारण 25च्या वरती जर विक्स गेला ना तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त येते, मार्केट जास्त मुवमेंट देतो. आता जास्त मुवमेंट देतो तर तुम्ही म्हणाल सर जास्त मुवमेंट देतो तर चांगलं आहे ना, बऱ्याचदा ही जास्त आणि मोठी मुवमेंट ही डाऊन साईडला येते, बऱ्याचदा डाऊन साईडला ही मुवमेंट तुमची येते. म्हणून मार्केटमध्ये जर विक्स 25च्या वर गेला तर अलर्ट राहायचं, 25-30च्या वरती जर गेला तो फार, तर मग मात्र बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अनसर्टन होतात, तुम्हाला कळतच नाही मार्केटमध्ये काय चाललं, एवढ्या मोठमोठ्या तो मुवमेंट्स देऊ शकतो आणि एवढं तो आपल्याला कन्फ्युज करतो. मग अशा वेळेस शांत राहा. जसं मार्केट जर खूपच वर गेला, मार्केट कंडिशन थोडंसं आपल्याला समजायला लागतं, हे लागतं 35-40च्या वरती वगैरे गेला आणि तिथून जर तो मार्केट हळूहळू जर तुमचा विक्स कमी व्हायला लागला ना, मग तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टार्ट करा. आणि जेव्हा जेव्हा तुमचा 20च्या खाली, 18च्या खाली जर तुमचा विक्स यायला लागला, मग मात्र मार्केट एकदम स्टेबल होतो, नॉर्मल मुवमेंट देतो आणि त्याची जी काही ग्रोथ आहे ना ती स्टेबल होऊन अपसाइडला स्टार्ट होते. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं मार्केटमध्ये की विक्स हा जो आहे एक इम्पॉर्टंट फॅक्टर त्यामध्ये रोल प्ले करतो तुमचा मार्केटमध्ये. विक्स म्हणजे काय, सिंपल आहे, निफ्टीची जी काय व्होलॅटिलिटी आहे त्याचं मेजर करत असतो तो तुमचा विक्स, दॅट्स इट. मग तो किती व्होलॅटाइल आहे, किती अप डाऊन होतो, त्याच्यावरून हा तुमचा अप अँड डाऊन होतो, अशा पद्धतीने, राईट. मग हळूहळू तुम्हाला याचा सुद्धा अभ्यास करा, सेम चार्ट पॅटर्न वरती जे काय आपण काढतो त्यानुसार तुम्हाला इथे सुद्धा अनालिसिस करता येतं, राईट. आता इथं जर बघितलं सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये त्यांनी खूप लो ला गेला आणि नंतर हळूहळू वर यायला लागला आणि नोव्हेंबर-डिसेंबर नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी वाढवलं. आणि त्याच वेळेस जर बघितलं आपण तर नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास निफ्टी जो आहे त्यांनी 18,000च्या वरचा, बघा ऑक्टोबर मध्ये जर बघितलं तर 18,500चा हाय मारला आणि त्याच्यानंतर तो खाली आला. बघा इथून जेव्हा तुमचं व्होलॅटिलिटी एकदम टॉपला गेला त्यावेळेस स्मूथली तुमचं विक्स काम करत होता. इथं सुद्धा विक्स सगळ्या देशाच्या कंट्रीचे तुम्हाला इथं विक्स मिळतात. आपल्याला कुठला पाहिजे भारताचा, तर तुम्हाला इथं भारताचा विक्स शोधायचा, इंडिया विक्स. आता इथं जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरला बघितला तर तो विक्स काय होता तुमचा हळूहळू वाढतोय बघा 22-23, आणि त्याच्यानंतर आपलं सुद्धा जे मार्केट आहे त्याच नुसार मार्केटने तुम्हाला इथे काय केलेली आहे, मुवमेंट एकदम टॉपला दिली आणि त्यानंतर मग तो हळूहळू डाऊनफॉलला आलाय. जसा जसा डाऊन आलेला आहे तसा तसा तुमचा विक्स सुद्धा बघा वाढत गेलेला आहे, राईट. म्हणजे 34ला वगैरे गेला होता,
त्यावेळेस जर सुद्धा आपण बघितलं तर अगेन 15,700 ला आपला मार्केट आलं होतं, अगेन वर गेलं, विक्स तुमचा कमी झाला, राईट. आणि आता पुन्हा मार्केट खाली यायला लागला, तर विक्स सुद्धा आता काय होतोय तुमचा वाढतो. म्हणजे हे अपोजिट मुवमेंट देणारे आहेत, इनव्हर्स प्रोपोर्शन त्यांचं यामध्ये मिळतं. म्हणून मग याच्यावरती सुद्धा लक्ष द्या. करेक्ट. आता बरेच सर डोकं जड झालं, खूपच अभ्यास करावा लागतो किंवा खूप हे करावं लागतंय. पण आयटी कंपनीत किंवा एखाद्या कंपनीत तुम्ही 8 आणि 10 तास काम करण्यापेक्षा हे नॉलेज एकदम बेस्ट आहे. सुरुवातीला तेवढं वाटणार आहे तुम्हाला, पण हळूहळू ज्यावेळेस तुम्हाला समजेल की आता हा येस, मला सगळ्या गोष्टी बघायला 15-20 मिनिटं खूप झाले, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. की जेव्हा तुमचं स्टडी होईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ते सगळं रुटीन होऊन जातं, ते हॅबिच्युअल होऊन जातं. एकदा हॅबिट झाल्या की मग तुम्हाला मात्र त्या सुद्धा गोष्टी सोप्या वाटायला लागतात. येस, क्लिअर, समजते. अजून कोणाला काही विचारायचंय, काही अडचण याच्यामध्ये? ऑलमोस्ट जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स अफेक्ट करणार आहेत मार्केटला ते कव्हर केलेले आहेत मी. ओके, क्लिअर.